इथं बघू शकता मित्रांनो, कोळशाच्या भट्टीवरती ही सगळी प्रोसेस होते. देखील इथं केली जातात आणि हे सगळे पदार्थ त्या मिसळमध्ये टाकले जातील. तर मित्रांनो नमस्कार. फूड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खवयांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय कुरुंदवाडमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकत असाल कुरुंदवाड महानगरपालिकेच्या बेसमेंटलाच, कुरुंदवाड नगरपालिकेच्या बेसमेंटलाच आपण आता मागं माझ्या दिसणाऱ्या एकाटे मिसळला म्हणजेच महावीर भुवनला आता आपण भेट देणार आहोत. मित्रांनो या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे कोळशाच्या भट्टीवरती ही मिसळ केली जाते आणि त्याची चव ही 70 वर्ष त्यांनी मेंटेन केली आहे आणि त्यामुळेच अजित कडकडींसारखे गायक देखील इथं आल्यानंतर ही मिसळ खायला विसरत नाही. तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण सुरू करूया आणि इथली प्रोसेस आपण मिसळची बघूयात. तर मित्रांनो आता आपण आलोय एकाटे मिसळ कुरुंदवाड इथे आणि आता आपण एकाटेंची प्रसिद्ध मिसळ आता बघतोय आणि दादांनी आपल्याला प्रोसेस दाखवायला लवकर जरा बोलवलं होतं. तर आता पूर्णपणे आपण प्रोसेस याची बघतोय. तर त्या समोर बघू शकता हे पातेल्यावरती तेल गरम करून घेतले आणि त्यामध्ये जिरे मोहरी असा मसाला टाकलेला आहे आणि हे टाकतात ते आता जिरे टाकलेले आहेत. मित्रांनो गेले 70 वर्ष इथं मिसळ तयार होते आणि कोळशाच्या भट्टीवरती ही सगळी अशी मिसळ तयार होते. आता टाकले जातात ते म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि खोबरं टाकलं जाते. मध्ये महावीर मिसळ म्हणजेच एकाटे मिसळ या नावानं प्रसिद्ध असलेली मिसळ आता आपण बघतोय आणि तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट जिरे आणि मोहरी टाकलेले आहे. जे समोर बघू शकता हे प्रिपरेशन तयार आहे. कढीपत्ता घेतलेला आता जे मिसळ सॅम्पल जे वापरलं जातं मित्रांनो त्याची आता तयारी चालू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा फोडणी आपण बघतोय. आता फोडणी बघितलेली आहे. वा कढीपत्त्याचा छान सुगंध येतोय. काय म्हणला भाजणी याची चांगली व्हायला लागते. ओके जे मसाला जो बेसिक आहे त्याची भाजणी चांगली व्हायला पाहिजे. आता काय काय घातलं जरा पुन्हा एकदा सांगा आपल्याला. जिरे मोहरी, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, ओके कांदा आता वापरणार. ओके तर आता इथं मित्रांनो कांदा वापरला जातोय. दादा आता हे सॅम्पल आहे ते किती प्लेट साठी आता करतोय आपण? 100 प्लेट. 100 प्लेट साठी म्हणजे दिवसभर जे लागेल ते आता सुरुवातीला 11 वाजेपर्यंत फक्त. बरं 11 वाजेपर्यंत. 11 वाजेपर्यंत. आणि ऑर्डर असली तरी घेतो आम्ही ज्यादा. बरं मग अगोदर ऍडव्हान्स मध्ये असली तर ऑर्डर आम्ही स्वीकारतो की. ओके ओके 11 नंतर बंद होतो हॉटेल. 11 नंतर बंद. हे रोज मटेरियल तयार करायला लागते. शेव पापडी चिवडा वगैरे रोजच्या रोज आमचंच मटेरियल आहे. बरं मग त्यासाठी दिवसभर वेळ पाहिजे. वेळ लागतो. ओके कांदा आता छानपैकी भाजून घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला जी लागणारी शेव पापडी ती देखील आपण घरीच करतो. घरचीच आहे. ओके ओके आता हे मटकी वाटाणे मोड करून मोड आणलेली ही घरी बनवलेलीच आहे मी. ओके घरी बनवलेलीच मटकी आहे. तर मटकीला बघू शकता मित्रांनो खूप छान पद्धतीनं मोड आलेत आणि खूप छान पद्धतीनं स्वच्छ करून घेतलेली मटकी आहे. आता हे किती किलो घेतले जातात? 1 किलो असे. बर ओके तर आता ही मटकी टाकूया आपण. मटकी आणि वाटाणे दोन्ही मिक्स करून भिजवून घेतलेले. मसाले छानपैकी पहिल्यांदा फ्राय करून घेतलेत आणि त्यानंतर ही मटकी त्यामध्ये ऍड केले. आता आपण काय ऍड करतो दादा? आता हळद पूड टाकलेली आहे. आता मीठ ऍड करतोय. आता हळद थोडी टाकली. आता मीठ चवीप्रमाणे टाकलं. चवीप्रमाणे. तर 100 प्लेटची आपण मित्रांनो प्रिपरेशन बघतोय आणि जवळजवळ 11 वाजेपर्यंत ही सगळी मिसळ संपून जाते आणि 11 नंतर बाकीचे शेव फरसाण करण्यासाठी हॉटेल बंद असतं. तर दिवसभर शेव आणि फरसाण वगैरे केलं जातं आणि पुन्हा सकाळी 6 वाजता हे हॉटेल चालू होतं. आता सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण कुरुंदवाडमध्ये नगरपालिकेच्या बेसमेंटलाच एकाटे मिसळवरती आलोय. आता हळद ऍड करून घेतले.
हळद आणि मीठ ऍड केलेलं आहे आता. होय. तर दिवसाची सुरुवात किती वाजता होते मॅडम तुमची? 5 वाजता. 5 वाजता. तर आता ही आपण घे चटणी लाल ऍड मिरची केली. हॉटेल स्पेशल. ओके. मित्रांनो आता ही चटणी या त्यानंतर मसाल्यामध्ये. आमची फक्त नंतर आम्ही घरगुती जरा प्रायव्हेट जे हा. मसाला वगैरे याच्यावर घालतो. ओके ओके. तर ही चटणी टाकून घेतलेली आहे. मसाला तुम्ही चेक करू शकता, छानपैकी भाजलेला आहे. आणि त्यानंतर आता ही चटणी टाकून घेतलेली आहे. डाळीचं पीठ, थोडस डाळीचं पीठ ऍड केलंय. वा. साखर, साखर चवी प्रमाणात साखर ऍड केली. प्रमाणात. दादा आता हे कोळशाच्या भट्टीवर तुम्ही मिसळ सगळी बनवताय, परवडत आहे तसं? तशी मागणी कोळसा पडते, महाग आहे. पण चव आहे, चवीसाठी ठेवायचं आहे. अच्छा, 60 अच्छा. 70 वर्षाची परंपरा आहे ही. हा हा हा. परंपरेसाठी ठेवणे गरजेचं आहे. ओके ओके. चव गॅसवरती तसं येऊ शकत नाही. गॅसवरची चव तशी येत नाही. बरोबर. कारण आता 50 रुपये किलोच्या आसपास असेल ना? होय होय, कोळसा. आरामात. अगदी 50 रुपये किलो कोळसा आहे आता सध्या. बरोबर. तर मित्रांनो इथं बघू शकता सगळी प्रिपरेशन जी होती ती इथं कोळशाच्या भट्टीवरती केली जाते. तुम्ही चेक करू शकता इथं कोळशाच्या भट्टीवरती हा सगळा मसाला वगैरे तयार केला जातोय. आणि समोर बघू शकता खूप छान कट किंवा छान कलर आलेला आहे आता. तर मसाला भाजून झाल्यानंतर मित्रांनो समोर बघू शकता आता हे पाणी ऍड केलेलं आहे. जवळजवळ 100 लोकांसाठी आता ही मिसळ होते. आणि खूप अजून छान यात थोडं पद्धतीने घालायचं आहे अजून. हा मसाला वगैरे फ्राय करून आता हा हे जे सांबर आहे मिसळसाठीचा तयार केला जातोय. तर दादा साधारण किती लिटर करतोय आपण आता? 25 लिटर होते. 25 लिटर. जरा थोडंफार ज्यादा होतं, ऑर्डर असले तर फक्त ज्यादा घ्यायला लागतंय. ओके. आता आज जरा गुरुवारी जरा कमी असते. बर बर. आज बाजार असल्यामुळं, ओके. त्यामुळे आज जरा थोडं कमी करायला लागतंय. गुरुवारचा बाजार असतो. होय, बाजारामुळे सगळे व्यापारी अडकतात ना ते. बर बर बर. हे आता काय त्याच्यावर मसाला ऍड करायला लागतो. ओके. घरगुती मसाला जो आहे तो ऍड केला. आमचा घरगुती घातलेला आहे. ही आता तर दादा आता याची उकळी यायला लागते. बर. बाकीची प्रोसेस पूर्ण झाली आता? हा, झाली. आता किती वेळ उकळी येण्यासाठी ठेवलं जाईल? एक 10 मिनिटं लागणार उकळी यायला. 10 मिनिटं लागेल. 10 मिनिटं झालं तर 10 मिनिटात उकळी यायला चालू. ओके. त्यानंतर आपण पूर्ण त्याचं मटेरियल तयार होतंय पूर्ण. ओके ओके. दररोज इथं पार्सल येतो किंवा इथं खायला येतो. रोज? दररोज. बर. अगदी रोज येत आहे? रोज येतो. वा. किती वर्ष झाले आता तुम्ही? तरी 15-20 वर्ष आहे. 15-20 वर्ष. तर रोज सकाळी नाश्त्याला मिसळ तुम्ही घेत जाता? घेऊन जातो. बर. तर आता देखील पार्सल आलेत बरोबर दादा? इथे बघू शकता मित्रांनो दादा पार्सल न्यायला आलेले आहेत. आणि या डब्यातनं रोज ते पार्सल नेतात. म्हणजे रोजच्या रोज न चुकता तुम्ही मिसळ खाताय? हो. वा. तर काय सांगाल मिसळची काय वैशिष्ट्य काय सांगाल? मिसळची क्वालिटी एक नंबर आहे. काय त्रास होत नाही. हा. बेस्ट आहे. बेस्ट आहे. थँक्यू. 320 रुपये प्राप्त हुए. 1 2 3 4 5 आयटम टोटल मिसळ मध्ये असतात. पहिल्यांदा भजी. हा. भजीचा बुकना करून घालायचा. ओके. म्हणजे त्या मिसळमध्ये ही भजी देखील घातली जाते? एक भजी घातली जाते. त्यानंतर पापडी. ओके. शेव. त्याच्यावर थोडा चिवडा. आणि त्यानंतर जरा पोहे. ओके. हे सगळे आमचे घरगुतीच आमचेच आयटम, फक्त बाहेरची कुठलेही नाही. ओके. स्वतः बनवतो आपण. स्वतः आम्ही बनवतो. शेव वगैरे ही जी काय समोर दिसते ती सगळी आमची घरची शेव सगळी वा वा. स्वतः या भट्टीवरच बनवतो. भट्टीवरच केली जाते? होय. सेपरेट शेव वगैरे कोणाला जर पाहिजे असेल तर ते देता तुम्ही? ओके. आणि मिसळ बरोबर ते मागतातच. हाफ शेव द्या, फुल शेव द्या. बर. कंपल्सरी लागतात ते, घेतात त्याच्यावर घेतले जाते? होय होय. आणि परत इतर वाळलं खायला सुद्धा घेऊन जातात शेव. बर. 1-2 प्लेट द्या असं घेऊन जातात. तशी शेव सेपरेट विकत देतात? चवीची, पूर्ण शुद्ध डाळीची. ओके. कुठलीही मिक्स डाळ नाही आमची. म्हणजे घरीच केल्यामुळे शुद्धता आहे. डाळी. ओके ओके. तर मित्रांनो कोणाला जर आपल्याला शेव वगैरे जरी पाहिजे असेल तर दादा आता शेवटी फोन नंबर सांगतीलच, तर त्यावरती ही शेव आणि पापडी देखील मागू शकता. आणि कुरुंदवाडामध्ये आल्यानंतर महानगरपालिकेच्या फेडरल बँकेसमोर, कुरुंदवाडामध्ये आल्यानंतर नगरपालिकेच्या खाली बेसमेंटलाच ही मिसळ आहे. तर तुम्हाला आता मी लोकेशन देखील दाखवतोय.
तर नक्की इथे या आणि मिसळ टेस्ट करायला विसरू नका. तर अशा पद्धतीनं सगळे जे प्रिपरेशन बघताय तुम्ही, ही घरगुती शेव आहे आणि पापडी देखील घरगुतीच आहे आणि भजी देखील इथं केली जातात आणि हे सगळे पदार्थ या मिसळमध्ये टाकले जातील. मित्रांनो, गेले 70 वर्ष इथं मिसळ फेमस काय आहे ते ह्या गोष्टींवरून कळतं. जरी विकत सगळे पदार्थ मिळत असले तरी घरीच केले जातात आणि त्यामुळेच खूप छान क्वालिटीमध्ये सगळे पदार्थ वापरून ही मिसळ केली जाते, त्यामुळे इतकी फेमस आहे. तर दादा, कुठनं लोक येतात तुमच्याकडे? रिस्पॉन्स कसा असतो? मुंबई, पुणे, इथं वाडीला दर्शनाला आले तर भरपूर लोक येतात. सातारा, पुणे, मुंबईहून सगळे अगदी परिचित झालेले आहेत. बरं, म्हणजे या सगळ्या आणि भागातून आपला इथं फोटो आहे, इथं आलेले आहेत. आमच्या इथं गायक सुद्धा येऊन गेले. बरं. इथं आपल्याकडे इकडे आहे अजित कडकडे गायक येऊन गेले. वाडीला आल्यानंतर 2 वेळा मिसळ खाऊन गेले. वा वा वा. स्वतः गायक असून सुद्धा त्यांनी मिसळ खाऊन गेले आणि कट मारून खाल्लेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, आम्ही त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. रोटरी क्लब तर्फे आम्हाला एक पुरस्कार मिळालेला आहे किंवा मिसळचा. बर. दादा, हे काय समोर बघतोय आपण, भजी कसल्या त्या? याच्या आम्ही फक्त यात मिरची व कांदा वापर करत नाही. पिठाच्या गोळ्यापासून फक्त ओवा वगैरे घालून आम्ही तयार करतो. ओके. फक्त खुसखुशीत होण्यासाठी आम्ही तयार करतो. मिसळमध्ये वापर करण्यासाठी, मिसळमध्ये त्याची चव वाढते, त्याला चव वाढते. ओके. इतर कुठे ठिकाणी बघितलं नाही मी असे भजी असं मिळणार नाही कुठं. बरोबर. तर फक्त फरसाणा घालून आणि शेव घालून मिसळ केली बाहेर करतो पण विकत फरसाणा, किंवा आमचा घरचा तयार फरसाणा असतोय. ओके. दादा नमस्कार. दादा नाव सांगा. संजय बाळासाहेब पाटील. राहणार कुठले? कुरुंदवाड मध्ये. एकाटे मिसळवरती कधीपासून येत आहे? जरा मिसळबद्दल माहिती सांगा. आम्ही आता लहान असल्यापासून आम्ही इथे मिसळ खायला येतो. लहान असल्यापासून येतो. बर. आणि इथली मिसळ म्हणजे एक नंबर चविष्ट आणि रुचकर असल्यामुळं इथं मिरज सांगलीचे लोक, नरसिंहवाडीचे लोक, त्याचबरोबर मदिरवाडी आला या 7-8 खेड्यातले बरेचसे लोक इथे मिसळ खायला येतात. तर दादा, आता 10-15 मिनिटं झाले मिसळ की काय, कसं काय तयार झाले आता? ओके. पण इथं नेमकं कसं, एक 7:30 वाजता गिऱ्हाईक चालू होते. 8 ते 11 आमची टायमिंग आहे. आणि 11 नंतर मिसळ मिळत नाही. 11 वाजेपर्यंत शेवट आमची टायमिंग. 11 पर्यंतच यायला लागेल. 11 पर्यंत यायला लागते. 11च्या नंतर मिळत नाही मिसळ. ओके. 11 नंतर सगळं बंद होते. ओके. कात्र मटेरियल चालू करायला लागते तयार करायला. 11ची शेवटची टायमिंग. मिसळ जरा बघूया आपण, उकळी आले का वगैरे. तर मित्रांनो, समोर बघू शकता छानपैकी उकळी आलेली आहे त्याला. जरासं वरण थोडस. वा. तर छान पद्धतीने इथं मित्रांनो बघू शकता, चेक करू शकता तुम्ही, हे उकळी आलेली आहे आणि कड देखील खूप छान दिसतो याला. तर जवळजवळ 100 प्लेट साठी आता बनवलेला आहे आणि तो आता मिसळसाठी वापरला जाईल. दादा, कोळशाच्या भट्टीवरती केल्यामुळं ही मिसळ काय चव, काय फरक पडत असतो? काय त्याचा फरक पडतोय. जसं आपण चुलीवरचं जेवण आहे त्याचा फरक आहे, तसं हे कोळसा म्हणजे लाकडापासूनच तयार होतो. त्यामुळे त्याची चव ती निर्माण होते, त्यामध्ये चव येते. ओके. तर मित्रांनो बघू शकता, ही कोळशाच्या भट्टीवरची आता ही मिसळ तयार आहे आपल्या समोर आणि छान पद्धतीनं इथं उकळी आलेली आहे. मित्रांनो, एकाटे मिसळ आता आपण आलो होतो आणि खूप छान पद्धतीनं त्याला कट आलेला आहे. तिथं तर्री देखील म्हणतो आपण, तर तशी तर्री आलेली आहे आणि ही आता असं तुम्ही चेक करू शकता, उकळी आलेली आहे. तर किती वेळ लागला साधारण आता हे प्रोसेस पूर्ण? अर्धा तास लागला. बरोबर. आपल्याला मित्रांनो अर्ध्या तासामध्ये आपण आता ह्याला तो सगळी प्रोसेस बघितली आणि इथं कट देखील खूप छान पद्धतीने आलाय आणि आता आपण मिसळ आता टेस्ट करणार आहोत. ब्रेड देखील आलेला आहे. तर हा ब्रेड देखील तुम्ही बघू शकता, हा पाव नसून पेटी पाव आहे. आपला रेग्युलर जो ब्रेड असतो तसा नाही आहे, तर इथं पेटी पाव वापरला जातो. आणि दादा, हा भट्टीवरचा आहे का? भट्टीवरचा. ओके, भट्टीवरचाच आहे, चव त्याची वेगळीच असते. ओके. गरमागरम आता हा ताजा आणलेला आहे ब्रेड आणि हा दिवसभर आता वापरला जातो. सकाळी सकाळी ह्या ताजे पाव आणून देतोय. बर. एक कधी केलेलं असं दादा? सकाळी लागते 30-40 गरमागरम तेवढे करून आणले आणि परत लागलं तर ऑर्डर आम्ही फोनवर सांगून लगेच ते देतात, ते लगेच करून देतात. तर दादा नमस्कार. नाव सांगा आपलं. प्रदीप उद्रे. बरं, कुरुंदवाडचे आहेत राहायला?
तर एकाटे मिसळवरती कधीपासून येत आहे जरा सांगा. मी आता जवळजवळ 18-20 वर्ष झाले येत आहे. दुकान होतं त्यावेळेस. बर, काय वैशिष्ट्य काय मिसळचं किंवा काय? म्हणजे मिसळ जर आपण खाल्लं, हम्म. गट घेतलं किंवा हे घेतलं, पोटाला तीन त्रास काय होत नाही? काही नाही. गेल्या 18 वर्षात तुम्हाला कधी त्रास वगैरे झाला? आणि क्वालिटी अगदी अप्रतिम. बर, छान आहे. ओके. इतर आमच्या प्रेक्षकांना भट्टीवर असल्यामुळे कधी चव म्हणजे चांगली. बर, भट्टीमुळे चव, कोळशाच्या भट्टीमुळे चव अजून वाढते. ओके. कोल्हापुरात तुम्ही मिसळ खाल्ली असेल, सांगलीत खाल्ला असेल, तर काय तुम्हाला फरक वाटतोय त्या कोल्हापूरच्या मिसळ आणि ह्या कुरुंदवाडच्या मिसळ मध्ये? काय फरक? कोल्हापूर मिसळ आणि सांगली मिसळ जे आहे ते आपलं गॅसवर तुम्ही ज्यादा करतो ते जरा त्रास होतो. बर, जरा ते त्रास म्हणजे असं काय नाही, याचा त्रास काहीच होत नाही आणि चव बेस्ट आहे. चव चांगली. ओके, थँक्यू. आपली प्लेट आता तयार केली जाते. हे सुरुवातीला जी भजी आपण दाखवली ती घेतली जाते, त्यानंतर जी घरगुती जी पापडी तयार केली आहे ती ऍड केली जाईल. आता ही जी शेव आहे ती देखील घरीच केली जाते, तर ती देखील ऍड केलेली आहे. आणि हा चिवडा, तसंच आता याच्यावरती पोहे देखील ऍड केले जातील. तर मित्रांनो, आता ही मिसळ आपल्या समोर आता तयार होते. आणि हे जे सांबार आहे मित्रांनो, जे गरमागरम आता बघितलं आपण उकळी आलेली, तर हे सांबार आता मित्रांनो गेली 70 वर्ष इथं ही मिसळ जी आहे ती फेमस आहे, एकटे मिसळ नावानं. आणि एकाटे मिसळ आता आपण आलोय आणि आपल्या समोर आता ही मिसळ तयार आहे. गरमागरम वाफ यायला लागले, तुम्ही बघू शकता. चमच्याने लिंबू लावा त्याला, ते पण दिसू देते. मित्रांनो, पावसाचं वातावरण आहे आणि येताना मी भिजतच आलोय, तर आता ही गरमागरम मिसळ आता मी एन्जॉय करणार आहे. आणि कशी चव होतीये, कशी चव आहे आणि काय इथली मिसळ फेमस आहे ते देखील टेस्ट करून मी तुम्हाला सांगणार आहे आता. शेव जर हाफ घेतली तर 10 रुपये, फुल घेतली तर 20 रुपये. एकच मिनिट. तर मित्रांनो, आपण समोर आता ही मिसळ बघतोय आणि ही मिसळ जी आहे ती 50 रुपयाला आहे. 55. तर मिसळ जी आहे ती 55 रुपयाला आहे. आणि ही शेव एक्स्ट्रा घ्यायला लागेल, शेव पाहिजे असेल तर, आणि पापडी देखील पाहिजे असेल तर एक्स्ट्रा घ्यावी लागेल. तर पापडीचा रेट आहे फुलचा 20 रुपये, फुलचा 20 रुपये, हाफचा 10 रुपये. हाफचा 10 रुपये. तर एक्स्ट्रा जर कोणाला शेव आणि पापडी पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही रेट देऊन घेऊ शकता. जर समजा एक्स्ट्रा शेव आणि पापडी जर घेतली तर टोटल कितीला पडेल मिसळ? फुल जर घेतली तर 75 रुपये. 75 रुपयाला पडणार. ओके. आणि जर आपल्याला एक्स्ट्रा काय 65 रुपये, एक्स्ट्रा काय नको असेल तर 55 रुपयाला. ओके. मित्रांनो, आता आपण समोर बघू शकताय ही घरगुती शेव आणि घरीच बनवलेली पापडी आणि ही जी मिसळ आहे ती आता आपण टेस्ट करणार आहोत. तर मित्रांनो, एकाटे मिसळ कुरुंदवाडला आता आपण आलो. लोकेशन देखील तुम्हाला मी दाखवलंय आणि प्रोसेस देखील बघितली. आणि ही गरमागरम मिसळ जी आहे ती आता आपण टेस्ट करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लिंबू थोडासा पिळून घेऊया याच्यावरती. गेली 70 वर्ष कुरुंदवाडमध्ये सगळ्या खवय्यांच्या जिभेवरती आणि मनावरती राज्य केलेली मिसळ म्हणजे एकाटे मिसळ. तर इथं आल्यानंतर लोक कुरुंदवाडमध्ये एकाटे मिसळ खाल्ल्याशिवाय जात नाहीत. टायमिंग आहे मित्रांनो सकाळी 6 ते दुपारी 11 पर्यंत. तर ह्या वेळेतच येऊन तुम्हाला सहकार्य करायला लागेल. आणि 11 नंतर कारण मिसळ मिळत नाहीये, त्यामुळे ह्या वेळेतच या आणि गरमागरम आता मिसळ आपण टेस्ट करूया. वा, झणझणीत मिसळ आहे मित्रांनो. आणि झणझणीत मिसळ जर खायची असेल तर तुम्हाला नक्की एकाटे मिसळला भेट द्यायला लागेल. आपण आलोय आता पहिला घास घेतल्यानंतरच जाणवलं की आपण कोल्हापूरला आलोय. कारण जो काही ठसका लागला त्याच्यावर लक्षात आलं की आता आपण झोपेत होतो, थोडासा झोप गेली माझी. आता आपण कोल्हापूरमध्ये आलोय हे लक्षात आलं. तर बाबा या की तुम्ही पण. नाही, बसा की, कडेला बसा. बंडू भाऊ एकाटे. तर दादा बंडू भाऊ एकाटे काका आता आपल्या सोबत आहेत, हॉटेल एकाटेचे मालक. तर दादा 70 वर्ष झाले त्या हॉटेलला. आणि पहिल्या
घासातच मला ठसक्यातच सांगितलं की ही कोल्हापूरची मिसळ आहे, ही अशी ओळख आहे. तर सगळे पदार्थ घरी करण्याचे काय कारण होतं? सगळे म्हणजे शेव, आता ही समोर बघता ही पापडी आहे, स्पेशल बनवतो आम्ही. ही शेव आहे, ही सगळी घरी करण्याचं काय विकत मिळते? पण खरं नाही, जरा एक मिनिट, विकत तर मिळते बाहेर सगळे पदार्थ, पण तुम्ही घरी का करता? म्हणजे कष्ट काय एवढे? डाळ म्हणजे स्पेशल, तेल स्पेशल, ते जे मिळतंय ते चण्या डाळचं मिळतंय, ते मिळतंय ते. बर. शेवपापडी बरोबर. मऊ होत नाही, कडकडीत होते ती. बरोबर. त्याकरता आम्ही घरी त्यामुळे प्युअर डाळीची प्युअर डाळीची आपलं शेव आणि पापडी करता. प्युअर. ओके. तर सुरुवात कशी झाली होती जरा आम्हाला सांगा. सुरुवात असंच आम्हीच चालू केलंय. सुरुवात म्हणजे काय, आयडिया कशी आली तुम्हाला? काय आयडिया म्हणजे कामगार होते पूर्वी, मग ते कामगार केव्हा येणार नाही असं व्हायला लागलं. मग त्यांनी करत्याला ते बघून मी चालूच केलो. मग माल बनवायचा, सगळा करायचा. म्हणजे पूर्वी कामगार होते पहिला? कामगार होते. ओके. जवळ 5-6 कामगार होते. ते कामगार बनवताना मी बघत होतो आणि त्या पद्धतीनं मग मी चालूच केलो करायला. येईनात ते वेळ, एक दिवशी येणार, घरी बोलवायला गेल्यानंतर आज येत नाही, उद्या येतो, असं व्हायला. मग ते बंद पडायला दुकान. दुसऱ्या जेव्हावरती आपण राहायला नको म्हणलो आणि ते स्वतःच्या जेव्हावरच करून मी करायला चालू केलो. त्यानंतर चालू झालं. त्यासाठी तुम्हाला सकाळी किती वाजता उठायला लागते? कारण सकाळी लवकर सुरुवात करते. 5:30ला, जवळजवळ 5:30, पाठी 5:30ला उठून आवरावरी करून तिथं यायला म्हणजे 6:15 आलं की चालू. भट्टी पेटवून, आणि खास भट्टीवर आहे, गॅसवर नाही. भट्टीवरती करण्याचं कारण काय? म्हणजे हे चवीला फरक पडते, चवीचं फरक पडते, आणि ते गॅसवरचं ते चव वेगळी होती. गॅसची चव वेगळी होती. त्यामुळे जरी कोळसा महाग असला, महाग आहेच आता. पूर्वी 4 आणि 8 किलो होता, आता जवळजवळ 50 रुपये झालाय. वा. तरी पण मित्रांनो, फक्त हे मिसळीची चव मेंटेन व्हावी यासाठी हे दादा इतकं कष्ट घेतात. काका पापडी शेव घरी करतात, खूप वेळ जातो त्यामध्ये, तरी देखील खूप छान पद्धतीनं पापडी शेव घरच्या घरी करतात. खूप वेळ देऊन चव मेंटेन राहावी एवढ्यासाठीच ते सगळं करतात. मित्रांनो, जेव्हा कुठल्या सेलिब्रिटी इकडं वाडीमध्ये येतात तेव्हा एका टाइम मिसळ खायला नक्की येतात. तर दादा आतापर्यंत कोण कोण सेलिब्रिटी किंवा मोठी मोठी गायक घेऊन गेला की महावीर नाव काय त्याचं, अजित कडकडे येऊन गेले. अजित कडकडे साहेब येऊन गेले, 2-3 वेळा येऊन गेले, म्हणजे वर्षाला. दत्त महाराजांची भजनं ज्यांनी खूप फेमस केली पूर्ण महाराष्ट्रभर, असे अजित कडकडे देखील इथं वाडीला आले घेऊन जातात. येऊन जायला मिसळ खाऊन गेले. घरातल्यांचं सहकार्य वगैरे तुम्हाला कसं? घरातलं सहकार्य मिळालं की. आई होती, आईचं सहकार्य मिळत होतं. त्यानंतर आमच्या मंडळी. आई किती वर्षाची होती तेव्हा? आई जवळजवळ नाही म्हटलं तर 80-82 वर्षाची. 80-82 वर्ष असली तरी पण तुम्हाला मदत करत होती. बर. काय काय करायचं त्यानंतर हे करायला म्हणजे भांडी काढायला झालं, दळप दळून आणायला, म्हणजे आहे सगळं करत. म्हणजे पूर्ण घराचं तुम्हाला सहकार्य करत होते. तुमचे वडील वगैरे? वडील नाही, वडिलाच नाही, हॉटेलचं चालत नव्हतं. वडिलांना हॉटेल व्यवसाय पसंत नव्हता? नाही, पसंत नव्हता. शेती करत होते. बस शेती करत होते. शेती करत होते. हॉटेल तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध चालू केलं? नंतर त्यांनी वाढल्यानंतर त्यांना हॉटेलातलं पाणी चालत नव्हतं, कडक मोठे. अरे बापरे. मित्रांनो, घरचा म्हणजे वडिलांचा विरोध होता आणि हॉटेल मधलं पाणी सुद्धा चालत नव्हतं. म्हणजे कधी बाहेरचं काय खात नव्हतं? नाही, बाहेरच काय नाही. बर. शेती करायचं, ऊस, वरचं पीक, कार जोंधळा, हे असलं सगळं करत. तुम्ही शेतीत लक्ष घातलं होतं? नाही घातलं. मग शेतीतलं मी कमी केलो आणि हे चालू केलं. त्यांचा विरोध असताना पण कसं काय सुरू केलं? नाही, त्यांनी वारल्यानंतर हे चालू केलं. वारल्यानंतर त्यांचा पण असं पुण्य त्यांची कामाला म्हणा किंवा आशीर्वाद आहेत. का तर मला वाटतं बघा, मी 10 वर्षाचा असेल त्यावेळी वडील गेले. तुम्ही 10 वर्षाचा असताना? तिथनं मग ते राबतच आलोय. शेतीत राबलोय. काय हरवायच ना म्हणून तेव्हा लोकांना पगार, बायकांनी पगार 10 होता, मला 5 आणि देत होते. तरी मी राबलो. आमची आई म्हणणार काय घरात बसून काय करायचं, स्वस्ताही द्या. पण तुमचं पण स्वतःचं रान होतच की? थोडं होतं, आहे आता आहे, तर ते लावलोय आता मी. मग ते सांभाळून तुम्ही हे करत होता? आता काय केलोय, पाणी त्यांचं आहे म्हणताना त्यांना लावलोय पाटणीनं. असं झालंय. ते आता होत नाही शेतीचं आणि हे येतं का आता. नाही मुलगा सुनबाई बघत्यात, पिढी आहे बघत्यात, काय लागलं केलं तरी येतो आणि तेवढं आणून देणे
आता पूर्ण वेळ थांबत नाही. तर मित्रांनो स्टोरी आता काकांची ऐकली आपण. घरातल्यांचा प्रचंड विरोध असताना देखील हॉटेल व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच निर्णयामुळे आज एकाटे मिसळ जी आहे ती अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस आहे. वाडीमध्ये जर कोणी येत असेल तर ती व्यक्ती ज्यांना माहित आहे ती व्यक्ती इथं एकाटे मिसळ खायला आल्याशिवाय राहत नाही. आणि आता आपला व्हिडिओ बघितल्यानंतर देखील तुम्ही सांगितलेल्या लोकेशन वरती या. फक्त सकाळी 6 ते 11 या वेळेतच मिसळ मिळते, त्या वेळेतच या आणि ही मिसळ जी आहे ती टेस्ट करायला विसरू नका. युनिकनेस एवढंच सांगेन मित्रांनो की कोल्हापूरची मिसळ जशी असते तशी झणझणीत मिसळ आहे आणि त्यानं ओळख एका चमच्यामध्ये सुरुवातीचा करून दिली की कोल्हापूरमध्ये आता आपण आलोय. तर तर्री जबरदस्त आहे आणि जे काय कट आहे तो देखील जबरदस्त आहे. स्टॉक जो आहे तो एकदम टेस्टी आहे. तर मित्रांनो या इथं आल्यानंतर आपल्याला जे काही पदार्थ मिळतात इथं ते टेस्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हॉटेलमध्ये काय आता वाडीला आला तर वाडीचं दर्शन घ्या आणि एकदम मिसळला टेस्ट बघून जावा. मित्रांनो लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे मी. शेवटी पुन्हा टाकतो व्हिडिओ लोकेशनचा. काकांनी सांगितल्याप्रमाणे एकदा इथे या आणि मिसळ टेस्ट करायला विसरू नका. बरोबर. मित्रांनो काकांच्या जिद्दीमुळे हॉटेल कसं त्यांनी सुरू केलं ते या व्हिडिओ मध्ये सांगितलं. ते सगळे पदार्थ घरगुती करून कशी मेंटेन केली जाते, चव कशी मेंटेन केली जाते ते देखील सांगितलं. नक्की या आणि एक वेळ भेट द्या. बरोबर.